नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण या ठिकाणी पर्यावरण शिक्षण या विषयातील पर्यावरण शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका नेमकी काय असावी हे या ठिकाणी आपण आता पाहत आहोत. पहा, कोणत्याही शाळेची गुणवत्ता ही त्या शाळेतील शिक्षकाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते आणि शाळेची गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकाला आपल्यातील गुणवत्ता प्रथम वाढवावी लागते. अध्यापनाच्या कार्यामध्ये शिक्षकाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्याला अनेक शिक्षणविषयक कार्यसुद्धा करावी लागतात. आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे आणि शिक्षकांची जबाबदारीसुद्धा तितकीच वाढलेली आहे. आपण बघा, असं म्हणत असतो, शाळा ही एक सामाजिक संस्था आहे आणि समाजाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा याला प्रतिसाद देणं हे शाळेचं म्हणजेच पर्यायानं शिक्षकाचं अनिवार्य अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना कर्तव्य आहे. मग या ठिकाणी आज पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि हे एक मानवजातीवर आलेलं संकट आहे आणि त्या संकटातून मानवाच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हा पर्यावरणीय प्रश्न सामाजिक स्वरूपात पुढे आला आहे आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी शाळांनी काहीतरी केलं पाहिजे अशी समाजाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा समाजाने अगदी शिक्षकाकडून करणं हे चुकीचं आहे असं आपण बिलकुल म्हणता येणार नाही. आणि यासाठीच पर्यावरण शिक्षणामध्ये असणारी जी काही भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी शिक्षकांनी अतिशय महत्त्वपूर्णरित्या पार पाडणं तितकंच महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर या ठिकाणी सुद्धा बघा, तसं पाहिलं तर शिक्षकाच्या भूमिका या शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार वेगळ्या असतील, अभ्यासक्रमानुसार वेगळ्या असतील, समाजानुसार वेगळ्या असतील. तर आपण अगदी कॉमन रूपानं या ठिकाणी कोणत्या भूमिका शिक्षकाने निभावणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आता आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी आपण मुद्द्यानुसार अभ्यास विद्यार्थ्यांना करणार आहोत. या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे जाणीव जागृती निर्माण करणं. बघा, तर यामध्ये की मानवी कृतींमुळे आपण गेल्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे अनेक पर्यावरणामधल्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग त्या नैसर्गिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, ऐतिहासिक असतील, अशा पद्धतीनं नैतिक असेल, या सर्वांच्या बाबतीतला जर विचार केला तर निश्चितपणे या सर्वांचा पर्यावरणाशी संबंध आहे. बघा की जसं की 2006 साली मुंबईमध्ये महापूरसारखी समस्या आली किंवा अगदी मुंबईला घराघरामध्ये पाणी घुसलं गेलं आणि बऱ्याच लोकांची जीवितहानी, वित्तहानी त्या ठिकाणी झालेली होती. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक गृहिणीने कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, ज्याला आम्ही ओला कचरा, सुका कचरा असं जर का केलं तर निश्चितपणे या समस्या वाढणार नाहीत. मग आपल्या वर्गामध्ये जे मुलं येतात ती कोणत्या ना कोणत्या तरी कुटुंबातील असतात. त्या प्रत्येक शिक्षणाच्या माध्यमातून जर आम्ही त्या विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीचं महत्त्व सांगितलं तर पुढं जाऊन ती मुलंसुद्धा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिसरामध्ये जाणीव जागृती करतील. पण त्यांच्याकडे जाणीव जागृती करण्यासाठी सुद्धा शिक्षकांनी स्वतःसुद्धा तितकंच जागरूक असणं आणि आपल्या विषयाचा अभ्यासक्रम तशा पद्धतीनं कनेक्ट करून विद्यार्थ्यांना सांगणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ती भूमिका शिक्षकांनी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडावी. हेही मला वाटतं की मग अशक्य होणार नाही. आणि माणसाने जंगलं कमी केलेली आहेत आणि या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की सिमेंटच्या जंगलाचं प्रमाण वाढलेलं आहे. मग जसं की तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली सोयरे वडचरे अशा पद्धतीनं जी काही उक्ती म्हटलेली आहे
त्याचा जर का विचार केला म्हणजे आपण झाडांचं संगोपन केलं पाहिजे, परिसर आपला सुंदर आणि व्यवस्थित नैसर्गिकदृष्ट्या ठेवला पाहिजे, तरच आपल्या सर्व व्यक्तींना, ज्याला मी आता कोरोनाच्या काळामध्ये फुकटचं ऑक्सिजन असं म्हणतो, ते जे काही मिळू शकेल, तर हे जे आहे ते त्यावेळेसच व्यवस्थित होईल. म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव जी आहे ती निर्माण करणं हे शिक्षकाचं काम आहे, असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर विद्यार्थ्यांनो, दुसरा जो आपला भूमिकेचा मुद्दा आहे शिक्षकाच्या, तो आहे पर्यावरण संरक्षण. बघा, बरेच जण असं आपण म्हणतो की मी एकट्याने केल्यानंतर काय होणार आहे. असं प्रत्येक व्यक्तीनीच जर का म्हटलं तर निश्चितपणे कोणतंही अगदी विधायक कार्य असेल, चांगलं कार्य असेल, तर ते कार्य करण्यासाठी कुणीही धजणार नाही. पण प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि पर्यावरण संरक्षणासाठी पर्यावरण मित्र ही संकल्पना निर्माण केली. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला परिसर स्वच्छ ठेवावा याबद्दलची माहिती जर का दिली तर निश्चितपणे या ठिकाणी पर्यावरणाचं जे काही संरक्षण आहे ते होऊ शकेल. यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कृती सत्रांचे आयोजन. बघा, शाळा महाविद्यालयामध्ये नेहमीच वेगवेगळी कृती सत्रे, वेगवेगळे सेमिनार त्या ठिकाणी घेतले जातात. आपण सुद्धा जर की शाळेमध्ये की वृक्षवाढीसाठी कोणते प्रयत्न केले जावेत असं जर केलं, किंवा औषधी वनस्पतींची लागवड जास्तीत जास्त कशा पद्धतीनं करता येईल, किंवा जे वृक्ष मोठे झालेले आहेत ते जेणेकरून कशा पद्धतीनं सावली देतात, त्याचं महत्त्व कसं आहे हेही त्या ठिकाणी पटवून देणं गरजेचं आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कृतीसत्रांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पर्यावरण शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊ शकता आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी त्यांच्या आसपासच्या लोकांना स्वतःमध्ये ते गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील. त्यानंतरचं आहे परिसंवादाचे आयोजन. पर्यावरण शिक्षकाने आपल्या महाविद्यालय असेल, आपली शाळा असेल, त्यामध्ये काही गटचर्चा कराव्यात, काही विषय वाटून द्यावेत की जेणेकरून जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा मृदा प्रदूषण आहे, प्रजन्य आहे, महापूरसारख्या समस्या आहेत, वृक्षतोडसारख्या समस्या आहेत, जंगलतोडसारख्या समस्या आहेत, अशावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे परिसंवाद आयोजित करावेत. ही शिक्षकाची भूमिका. मग त्यामध्येच आपण विद्यार्थ्यांना असं सूचित केलं की तुम्ही सुद्धा पर्यावरणासाठी काही उपाययोजना सुचवाव्यात, तर मुलं त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या उपाययोजनासुद्धा सुचवू शकतील. त्यानंतर 6वा मुद्दा आहे पर्यावरण चळवळी. आपण बघा, पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या लोकांनी, आपण असं म्हणत नाही की 2021मध्येच केवळ आपण पर्यावरण वाचवावं यासाठी प्रयत्न करतोय, तर असं न होता या ठिकाणी वेगवेगळ्या चळवळीसुद्धा झालेल्या आहेत. मग आपणाला माहीतच आहे की त्या चळवळीमध्ये चिपको आंदोलन या नावाचं जे काही आंदोलन आहे ते सुद्धा त्या काळामध्ये झालेलं आहे. मग त्यावेळेस तिथल्या ज्या महिला आहेत, तिथल्या महिलांनी जे लोक जंगलतोड करून त्या ठिकाणी काहीतरी प्रकल्प करणार होते, मग त्या महिलांनी झाडांना चिटकून उभा राहणं तिघी चौघींनी मिळून आणि त्या झाडाचं रक्षण करणं अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं की ते जे आंदोलन आहे ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यामुळं पुढं जाऊन तिथं ते जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प केला गेला नाही. म्हणून चिपको आंदोलन हे आंदोलनसुद्धा अगदी प्रभावी पद्धतीनं झालेली चळवळ आहे. ती 1974 साली झालेली होती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर ती जी चळवळ आहे ती अलकनंदा खोऱ्यामधील मंडला या खेडेगावामध्ये सुरू झालेली होती आणि त्या चळवळीला यश आलं आणि ती चळवळीचं आपण आता ऐतिहासिक नोंदसुद्धा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते.
तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या काही चळवळींची माहिती सांगून स्थानिक विद्यार्थ्यांना त्याबद्दल जागरूक करणं हे खूप महत्त्वाचं असलेलं या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतरचं आपल्याला सांगता येईल की प्रदूषण नियंत्रण. आपण बघा तसं पाहिलं तर अगदी एखादा कारखाना जर का काढायचा असेल तर तिथं त्या ठिकाणी त्या पर्यावरण खात्याच्या वेगवेगळ्या ज्या काही मान्यता असतात त्या मान्यता घेऊनच परवानगी मिळालेली असते. पण तरीसुद्धा ज्याला आपण म्हणतो अगदी त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन न केल्यामुळं सुद्धा प्रदूषण होत असतं. तर ते नियंत्रण कसं केलं जावं याची माहिती अभ्यासक्रमामध्ये असणं आणि शिक्षकांनी शिकवणं ही शिक्षकाची भूमिका आहे. त्यानंतरचा आहे सांस्कृतिक कार्यक्रम. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सुद्धा आपण शिक्षक म्हणून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव, जबाबदारी, जसं की आमिर खान यांच्या कार्यक्रमामधून आपण अगदी पाणी व्यवस्थापन कसं करावं किंवा प्रत्येक खेड्यातील लोकांना त्या ठिकाणी त्यांनी त्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे हेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन. माणसाचा जसजसा विकास होत चाललेला आहे तसतशी व्यक्ती अधिक स्वार्थी बनत चाललेल्या आपल्याला दिसून येतात. बघा, तर या ठिकाणी सध्याच्या युगामध्ये अनेक समस्या आहेत, पण स्वतःच्या स्वार्थासाठी व्यक्तींनी पर्यावरणाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी बघा, ज्यांची नदीकिनारी शेती आहे ते लोक शेतीचा वापर अगदी नदीपात्र कमी करून तिथं शेती कशी करता येईल यासाठी करत असलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर अगदी शहरातील लोक शहराजवळची जी झाडं आहेत, जंगलं आहेत, ज्या शेती आहेत त्या कमी करून तिथं अगदी ज्याला आपण गुंठेवारी पद्धती म्हणून शहरीकरण होण्यासाठी तिथला भाग दिला जातो आणि त्यामधून सुद्धा पर्यावरणाचा काही ना काहीतरी ऱ्हास होत आहे हेही आपल्याला सांगता येईल. अगदी आपणाला असंही म्हणता येणार नाही की त्या लोकांना राहायला घरं नसली तरी चालतील पण जंगलं असायलाच हवीत, असं बिलकुल नाही. पण जे टाळता येईल ते निश्चितपणे टाळावं आणि जे करता चांगलं येईल ते निश्चितपणे करावं हे या ठिकाणी सुचवायचं आहे. यानंतरचा सांगायचा मुद्दा आहे पर्यावरणाचं महत्त्व. तर मानवी जीवनासाठी, सजीव सृष्टीसाठी पर्यावरणाची नितांत अशी गरज व्यक्तींना आहे. मग त्यामधून मिळणाऱ्या चांगल्या वनस्पती, विविध औषधं, विविध जसं की आता चंदनासारख्या लाकडापासून वेगवेगळे उपयोग केले जातात. म्हणजेच याचा अर्थ असा की समाजातील किंवा जे काही पर्यावरणाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण सजीव सृष्टीचं समजून सांगणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतरचं आहे पर्यावरण रॅली. जसं की वेगवेगळे दिन साजरे केले जातात त्या पद्धतीनंच पर्यावरण दिन साजरा केला जावा. विविध निबंध स्पर्धा घेतल्या जाव्यात, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जाव्यात, त्यानंतर विविध पोस्टर लावावेत, त्यानंतर विविध घोषवाक्य घेतली जावीत. असं जे काही विविध करता येतं ते या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि ही भूमिका आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर ही झाली शिक्षकाची भूमिका. आता या ठिकाणीच आपण शिक्षकांनी त्यांच्या शिक्षकाच्या अंगी कोणती वैशिष्ट्य असावीत की जेणेकरून पर्यावरण व्यवस्थित होऊ शकेल. तर आता आपण पहिल्या भागामध्ये पर्यावरण शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका काय असावी त्यामध्ये मी 10 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत. मी अजून एकदा सांगते, ऐकून घ्या. एक पहिला आहे जाणीव जागृती निर्माण करणे. दुसरा आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे. तिसरा आहे कृती सत्रांचे आयोजन करणे. चौथा आहे परिसंवादाचे आयोजन करणे. पाचवा आहे पर्यावरण चळवळीची माहिती देणे. सहावा मुद्दा आहे प्रदूषण नियंत्रणाची माहिती सांगणे. त्यानंतरचा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. नंतरचा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. त्यानंतरचा आहे पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे.
आणि नंतरचा सांगितलं की पर्यावरण रॅली आयोजित करणे. तर अशा प्रकारे पर्यावरण शिक्षणामध्ये पर्यावरण शिक्षकाची भूमिका आहे. यानंतर पर्यावरण शिक्षकाच्या अंगी कोणती वैशिष्ट्य असावीत? तर या ठिकाणी जसं की कॉमन म्हटलं जातं की ह्या भूमिका आहेत, पण वैशिष्ट्य म्हटलं की त्याच्या अंगी ते कंपल्सरी असायला हवं. जसं की कायदे कागदावर आहेत पण पाळणं गरजेचं एवढं नसतंय, पण जेव्हा सक्तीनं गरजेचं असतं तेव्हा ते करणं आवश्यक आहे. तसं प्रत्येक पर्यावरण शिक्षक जेव्हा अध्यापन करतो तेव्हा त्याच्याकडे हे विषयानुसार हे जे कॉमन जनरल नियम आहेत ते सांगितलेत की पर्यावरणाचं संरक्षण कसं करावं, कृतीसत्र आखावेत. पण याशिवाय सुद्धा शिक्षकाकडे काही वैशिष्ट्य अजून असली पाहिजेत. तर ती जी वैशिष्ट्ये आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. त्या शिक्षकाला आपल्या पर्यावरण विषयाचं सखोल ज्ञान असावे. बघा की प्रत्येक विषयामधले जे ज्ञान आहे ते अपडेट होत असतं. आता जसं की मी तुम्हाला सांगितले की जे काही चळवळ आहे, चिपको आंदोलन असेल, अपिको आंदोलन असेल, गंगा प्रकल्प असेल किंवा सायलेंट व्हॅली असेल, अशा ज्या काही जे घटक आहेत किंवा ज्या बाबी झालेल्या आहेत किंवा वन संरक्षक काही कायदे आहेत, पण नंतरसुद्धा समजा गेल्या वर्षीचे जे कायदे असतील ते ह्या वर्षी बदललेले असतील. गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये काही घटक असतील तर यावर्षी काही कमी केले जातील आणि काही वाढवले जातील. म्हणजेच म्हणण्याचं तात्पर्य पर्यावरण विषयक मासिकं, नियतकालिकं, वृत्तमानपत्र, विविध माहितीची कात्रणं ही माहिती गोळा करावी आणि विषयाचं सखोल ज्ञान त्या शिक्षकांनी वाढवावं. त्यानंतर पर्यावरण चळवळीची माहिती मी आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे की चिपको आंदोलन असेल किंवा विविध चळवळी ज्या कुठं कोणत्या ठिकाणी झाल्या, मग व्याघ्र प्रकल्प कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं झाला, गंगा शुद्धी प्रकल्प अगदी कधीपासून किंवा किती लिटर क्षमतेचा आहे, किती किलोमीटर लांबीचा आहे, दररोज किती लोक त्या ठिकाणी आंघोळ करून किती भाग प्रदूषित केला जातो, ह्या ज्या काही बाबी आहेत त्या शिक्षकाला माहीत असल्या तरच तो विद्यार्थ्याला सांगू शकतो. त्यानंतरचा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. पर्यावरणामध्ये अनेक बदल घडत आहेत आणि अनेक बदल घडत असताना आपण फक्त आंधळेपणानेच त्याचा स्वीकार न करता त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतरचं आहे निस्वार्थी वृत्ती. बघा, स्वार्थ आला की आपण मनापासून दुसऱ्यांचं काम करत नाही, पण निस्वार्थी मनानं जर करायचं असेल मग उपक्रम घेत असताना वेळ जातो, मेहनत जाते. म्हणून शिक्षकांनी असा विचार न करता मी मनापासून घेणार हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून छोटे छोटे प्रयोग करून मुलांना पर्यावरणाच्या समस्यांची जाणीव करून द्यावी हेही या ठिकाणी सांगावं लागेल. त्याचबरोबर संशोधन दृष्टी असावी की अगदी छोटीशी गोष्ट असू द्या, अगदी बघा घरातला छोटासा नळ गळत असेल, अगदी 4-5 सेकंदांनी एक थेंब पडत असेल, जर आम्ही एक टप जर तिथं लावून ठेवला आणि अगदी 24 तासामध्ये ते किती पाणी साठतं, 1 महिना झाल्यावर किती साठतं आणि 1 वर्ष असा विचार केला तर आम्ही किती लिटर पाणी वाया घालवतो. मग असं हे जर प्रयोगासहित सिद्ध करून दाखवलं किंवा संशोधक दृष्टीने माहिती जर मुलांना दिली तर ती माहिती आपल्याला समजते. मग तसंच अगदी झाडे तोडू नयेत, पर्यावरण स्वच्छ ठेवलं तर अनेक आजार पर्यावरण अस्वच्छ ठेवल्यामुळेच होतात हेही आम्ही मुलांना सांगू शकतो. त्यानंतरचं आहे की शिक्षकांनी उपक्रमशील असावं. विविध तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं आयोजित करावीत, स्वतःही त्यामध्ये सहभागी व्हावं आणि उपक्रम व्यवस्थित आखावेत. त्याचबरोबर अध्यापन पद्धतीचं ज्ञान, आपण बघा कालचं ज्ञान आज जुनं होतं, आजचं उद्या कदाचित जुनं होईल, उद्याचं पुढच्या 8 दिवसात जुनं होईल, मागचं वर्षीचं यावर्षी जुनं होईल. ही जी काही साखळी आहे तर नवनवीन अध्यापन पद्धती आहेत त्याचाही वापर शिक्षकांनी निश्चितपणे करावा. तर या ठिकाणी
शिक्षकाच्या वैशिष्ट्यामध्ये विषयाचे सखोल ज्ञान असावे, पर्यावरण चळवळीची माहिती असावी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करावा, निस्वार्थी वृत्तीने अध्यापन करावे, प्रयोगशील असावे, संशोधन दृष्टी असावी, शिक्षकाने उपक्रमशील असावे, त्याचबरोबर अध्यापन पद्धतीचे ज्ञानसुद्धा असावे, हेही या ठिकाणी सांगता येईल. आणि जनरल जर विचार केला तर शिक्षकाने विविध जे दिन आहेत की ते भूगोल दिन 14 जानेवारी असेल, विज्ञान दिन 28 फेब्रुवारी असेल, हिंदी दिन 14 सप्टेंबरला असेल, असं जे काही विविध दिन असतात त्याचंही त्या ठिकाणी पालन करावं. विविध प्रदर्शनं भरवावीत, सहशालेय उपक्रम आखावेत, त्याशिवाय समवायातून अध्यापन शिकवावं. म्हणजे पर्यावरण अगदीच सुट्टं न शिकवताना, आता मला काही शिकवताना एखाद्या नदीची माहिती द्यायची आहे भूगोल शिकवताना, तर मी भूगोल आणि पर्यावरण कसा समन्वय साधता येईल, किंवा पर्यावरण विषय आहे पण तो भाषेच्या माध्यमातून शिकवायचं, तर पर्यावरण विषयक चारोळ्या करणं, कविता करणं हे त्या ठिकाणी केलं पाहिजे. निबंध लेखन हा मराठीतला भाग आहे, पण मला पर्यावरणाविषयक विद्यार्थ्यांना जागरूक करणं आहे, मुलांचा दृष्टिकोन सुधारणं आहे, तर मी ते करू शकते. किंवा इंग्लिश विषय आहे की त्याच्यामध्ये ज्ञानाचं खूप भांडार पडलेलं आहे, तर ते अगदी पर्यावरणाची माहिती मराठीमधून शोधली तर फार कमी मिळेल, पण आम्ही जर नेटवरून इंग्लिशमधून शोधली तर खूप मिळेल. मला एवढंच सांगायचं आहे, पर्यावरणाचा इतिहासाशी, भूगोलाशी, मराठीशी शिवाय भाषेशी संवाद साधून जर शिक्षकांनी ते शिकविलं तर निश्चितपणे पर्यावरण जे काही चांगलं राहण्याची जी काही जबाबदारी आहे ती शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो. तर अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी पर्यावरण शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असावी हे या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. धन्यवाद.